वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये इंजिनियर लोकांवर कारवाया होतात आणि ह्या गोष्टीला तुम्ही खूप म्हणजे तुमची असोसिएशन आणि तुम्ही एकमेव लढा देताय आणि तुमच्यामुळे आज बऱ्याच वेळेला अशा कुठल्याही प्रकारची घटना, कुठलाही कारवाई इंजिनियरवर होत असते. तर तुम्ही त्यांच्या पाठीशी म्हणा का समोरच जाऊन त्याला हे देता. इकडे तुम्ही कसे आलात? म्हणजे हे कसं झालं बरं? की व्हेअर डू यू फील की तुम्हाला त्यांना डिफेंड करणं गरजेचं आहे? हे हे जे आलंय याचा मागे एक मोठा किस्सा आहे. हं, आमच्याकडे पद्मनाभय नावाचे आयुक्त होते हं, आणि त्यांनी एक दिवस त्यांच्या बंगल्यामध्ये कुठेतरी गळती लागली होती वगैरे आणि सगळ्यांना असं उभं केलं नाना चौकातच्या वॉर्ड ऑफिसमध्ये. ते आले सिंगम स्टाईल मग उतरून आणि त्याने ते फाट 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 आणि त्यावेळी मी फार तरुण होतो म्हणजे ज्युनियर लेवलला होतो. हं, मग आमचे जे शहासाहेब त्यावेळी ते पण आमचे नवीनच होते. हं. मग पाणी खात्यात असल्यामुळे वगैरे त्यांच्याशी जो संबंध होता त्यामुळे मग सांगितलं की साहेब हे काय आपण हे काय ऐकतोय सगळं हे म्हणजे आपण सगळं. आणि मग तिथून आम्ही सगळ्यांनी एक विचार केला की अरे कामगारांचं एवढं बलाढ्य संघटन आहे हं, आणि मग त्यांच्याकडे आपण जायला काय हरकत आहे. त्यावेळी जॉर्ज साहेब होते. हे हं. 86-87ची वेळ होती. पण जॉर्ज साहेब म्हणाले की शरदराव साहेब आम्हाला त्यांच्याकडे घेऊन गेले की हे आपल्याकडे येऊ इच्छितात, ते सगळे इंजिनियर्स आहे, 6,000 लोक आहेत वगैरे वगैरे. साहेब म्हणाले की अरे नाही आपण त्यांच्याशी भांडत असतो तर यांच्यावर कसं जायचं. तर आपल्या बऱ्याच समस्या 90% यांच्याकडेच आहे. ठीक आहे. पण जसं जॉर्ज साहेब दिल्लीला गेले त्यानंतर टी व्ही शहाना शरदरावांनी बोलवलं. म्हणजे 89चा तो हं. काळ असेल तो, की तुम्ही या आता तुम्ही संघटन फॉर्म करा आणि आम्ही बरोबर. म्हणून तसं आता 91-92 पासून आमचं हे त्यांच्याबरोबरचं जे ॲफिलिएशन आहे म्हणजे हं. आजपर्यंत आहे. कामगार त्यांनी शिकवलं आम्हाला. कामगारांनी मुंबईच्या महापालिकेच्या अभियंत्याला लढायला शिकवलं. मैदानातली लढाई कशी असते, काय करायची ती ती खऱ्या हो. अर्थाने शिकवली आणि म्हणून आम्ही ते. कारण शेवटी आमचं काय ज्यावेळी 2000 साली संपत आला, त्यावेळी मला आठवतं गौतम चटर्जी साहेब मलबारीला मला बोलले, "अरे आपका क्या है? डिमांड क्या है?" म्हणलं, "नाही बोनस नाही, काय काय नाही. आमचं म्हटलं स्वतःचं जे डिग्निटी आहे आमची, ती आमचे प्रमोशन्स, आमच्या जागा, हे सगळे आमचे प्रॉब्लेम्स आहेत." ते म्हणाले, "नाही आजपासून मी तुमचा वकील." आणि त्याने काम केलं तसं. आम्हाला घेऊन मग ते कमिशनरकडे अजित कुमार जैन असेल सगळ्यांना म्हणजे केलं आणि ते जेव्हा ते इथून जाताना बरंचसं चित्र ते आहेत असतात आय-एसमध्ये अशी लोकं असतात ना. आता तिनयकर साहेब होते. त्यांनी कधी आम्हाला असं एवढे कडक होते शिस्तीचे, पण त्यांनी कधी असं केलं नाही. आमच्या बरोबर ते भांडूप कॉम्प्लेक्स असेल, इथे-तिथे चालायचे म्हणजे निसर्गाचे ठिकाणं असतील, आमचे तलाव असतील, जायचे आणि आम्हाला प्रोत्साहित करायचे ना. असं नाही ना. त्यामुळं तुम्ही एक जे बोललात, की लोकांच्या मनात जी एक प्रतिमा जी आहे. आता 2005ला प्रलय झाला होता. मुंबईचं पाणी बंद झालं होतं का? नाही झालं होतं. 93ची दंगल झाली होती. मुंबईचं पाणी बंद नव्हतं झालं. आमचं कामगार, इंजिनियर जाऊन तिथे मला आठवतंय डोंगरीमध्ये जाऊन आम्ही ते इथं लोकांनी त्या पाण्याचे वॉल्स फिरवलेत, रेलरोडला जाऊन फिरवलेत. तर युआर बेतून केलंय. त्याच्यातही आमची बरीच लोकं गेली आहेत.